abandonment for suicide, criminal negligence, causing nuisance in public place, cheating to public, causing air pollution अशी सेक्शना लावन कदंबा डायरेक्टर रोहन कास्कराक अटक करात. संदीप तामणकरान म्हापसा पुलिशेत FIR केल्या. जमडीन शिगमो घातला पळय त्या प्रमाणे एक दोन लायनी हांगासर म्हाका म्हणूंक कळ्ळें दिसता की तुयेकारान केल्या मुगा गाठी रोहन कास्कर मागता शागोती आनी केदार धुंगट पळय हो मोळटा पीठ आनी अक्षदा साखरदांडे भाजता चपाती. आतां अक्षदा साखरदांडे कोण हिका एक पब्लीक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून अपॉयंट केल्या आनी ही सगळें काम बी सोडून इन्फॉर्मेशन सारक्या लोकांक दिवप ना, लोकांक प्रवृत्त करप, इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन अपिलान वचपाक आनी सुशागाद आपली गाडी कदंबाची वापरप आनी थंय वचून बसप सदांच इतलें हिचें काम थंयसर. हिच्या पट्ट्या आड हे सगळीं कारस्थानां करता, ITI बिटीआय दिवप ना. ताका लागून ह्या शिगमो पळय जो सगळो घातला हेका तंतोतंत लागू जाता. कदंबाचो मॅनेजिंग डायरेक्टर रोहन कास्कराच्या विरोधात सुदीप तामणकारान म्हापसा पुलिशेत FIR घातल्या. त्याच्या फाटल्यान रजाव दितना तामणकार म्हणटा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आनी तेचे फुडें वचून CMचो आदेश किकवत करपी कदंबा चेअरमॅन रोहन कास्कराचेर पुलिसांनी कारवाय करचीच. FIR करपा फाटले रजाव दितना सुदीप म्हणटा 16 एप्रिलाक म्हापसा आनी पणजेचो कदंबा बस स्टँड जाग्यार घाल म्हणून निवेदन दिल्लें. 28 एप्रिलाक रिमाइंडर दिलो, 8 मेक परत रिमाइंडर, 18 मेक परत रिमाइंडर. कास्करान कांयच केलें ना. लोकांच्या जिवा कडेन तो खेळटा. आता रोहन कास्करान त्याचे पानबळ भोगचें अशें सुदीपाक दिसता. पळयात कदंबा MDच्या घाळपणाक घेवन तो कितें सांगपाक सोदता तो. आयज आमकां कंप्लेंट एक दिवची पडटा म्हापसा पुलीस स्टेशनाचेर. जो MD आहा मॅनेजिंग डायरेक्टर रोहन कास्कर कदंबाचो. आतां कंप्लेंट दिवपाची पाळी कित्याक येता की 16/4/2025 आमी ताका एक रिप्रेझेंटेशन दिल्लें हातीन आनी जे म्हापसा आनी पणजे कदंबा बस स्टँड जे पळय आसा ते संदर्भान सगळे डिटेल ताका सांगलेले परिस्थिती. मागीर परत 28/4/2025 रिमाइंडर दिलो, मागीर 8/5/2025 परत रिमाइंडर दिलो आनी 18/8/2025 परत एक रिमाइंडर दिलो. आनी जे वाहतूक मंत्री आनी मुख्यमंत्री आहा तांकांय आमी प्रत्येक मिटिंगेन निदर्शनाक हाडले की म्हापसा बस स्टँड आनी पणजे बस स्टँडाची परिस्थिती जी आहा ती अत्यंत हालाकीची आहा. आनी पब्लीक ट्रान्सपोर्ट जेन्ना सरकार विधानसभेन सांगता की इम्प्रूव जावपाक जाय, तो जर इम्प्रूव जाता जाल्यार बस स्टँड पयलीं जो बेजीक पळय बस स्टँडाचो विशय हो सुटपाक जावो. आनी जर बस स्टँड बरें आसत जाल्यार लोक पब्लीक ट्रान्सपोर्टाचो वापर करतले. त्या संदर्भान मुख्यमंत्र्यान ताका आदेश दिले की बस स्टँडाची सुदारणा करपाचे म्हणजे हॉट मिक्सिंग येता सगळें काम हातीन घे. वाहतूक मंत्र्यान 15 जानेवारीक सांगले की काम सगळें हातीन घे आनी बाकीचे कितें विशय आहा आमचे इलेक्ट्रीक बसीच्या संदर्भान बी ते सोडय. 22 तारखेक जानेवारीचे इन्स्पेक्शनूय जालें हांगासर बस स्टँडाचे. सगळे बेजीक पळय जे कितें गोश्टी आहा ह्यो सुदारणा करून मागीर थंयचो पिवपाच्या उदकाची वेवस्था, मागीर जे सोकपीट आहा ITOन वयता आनी ते ओव्हरफ्लो जाता, सगळो घाण वास थंयसर पसरला आनी जे कोण पळय ITOन बी वयता तांकां पब्लीक जे पळय आहा पळय ITO ऑफिसान वयता तांच्या हेल्थाचो क्वेश्चन एरायज जाता थंयसर. ह्यो सगळ्यो गोश्टी जेन्ना निदर्शनाक आमी पळय हाडलेल्यो त्यो गोश्टी निदर्शनाक हाडून मुख्यमंत्र्यानूय सांगून आनी वाहतूक मंत्र्यान सांगून जर जो मुजोर ऑफिसर आयकना जाल्यार ताका लागून आयज आमकां दुर्दैवान हांगासर पुलीस कंप्लेंट करची पडल्या. आनी पुलीस कंप्लेंट म्हणजे कोणाक हांसपाक येतले की बाबा ह्या अधिकाऱ्याचेर कंप्लेंट कित्याक तर ताका एप्रोप्रिएट सेक्शनां जी पळय आहा एबेटमेंट फॉर सुसायड कितें, मागीर कॉजिंग एंडेंजर टू द पब्लीक लायफ, क्रिमिनल नेग्लिजन्स, कॉजिंग न्युसन्स इन पब्लीक प्लेस, कॉजिंग एअर पोल्युशन, मागीर चिटींग फॉर पब्लीक म्हणजे खोटी आश्वासनां दिवप, आयज काम हातीन घेता फाल्यां काम हातीन घेता म्हणून सगळे आमी सेक्शनां एप्रोप्रिएट जे आहा त्या प्रमाणे आयज जी कंप्लेंट दिल्ली आहा मागला पुलिशे कडेन की तेंच्यांनी इमिजिएटली FIR करची. कारण पब्लिकेच्या संदर्भान हो विशय स्टुडंट जे आहा ते त्या बस स्टँडाचो वापर करता आनी ती तेंच्यांनी FIR करची. आतां कितें आसता पयलीं IPC सेक्शन्स आसले, मागीर CRPC आसले, आतां केंद्रान ते कितें केलें भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता अशी ताका नांवां दिली. ती नांवां दिल्या मुळे म्हाका दिसता ते सेक्शनां बी पुलीस आतां विचारले आमकां दिसना की FIR बी केल्ल्यो रजिस्टर करून सामान्य मनशाक न्याय दिल्लो दिसना पुलीस स्टेशनाचेर. म्हणून हांव तरी आसतना मागता पुलिसां कडेन की तेंच्यांनी जो हो पब्लीक ट्रान्सपोर्टाचो विशय आहा, पब्लीक इंट्रस्टान विशय आहा
तेन्ना तेची दखल घेवची आनी इमिजिएटली थंय FIR रजिस्टर करची आनी सामान्य मनीस जो पळय बस स्टँडाचो वापर करता, स्टुडंट जे बस स्टँडाचो वापर करता हांकां खंय तरी न्याय दिवचो. ती FIR जाल्या उपरांत इमिजिएटली एका कस्टडीन घेवचो. आयज हो ऑफिसर जो आहा इतलो मुजोर जाल्लो आहा, कदंबा जाग्यार घालपाक मुख्यमंत्र्यान म्हाका सांगलें हेका हाडला म्हणून, पूण आयज हो कोणाकूच फाटीं वळोन पळयना. फक्त ज्या जाग्यार पळय कसले आर्थीक वेव्हार पळय आहा ती कामां फक्त हातीन घेता थंयसर, कोणाचें आयकप ना आनी जाय जाय ते आपल्याक करप थंयसर. म्हणून तेका लागून कितें आहा, हेणी पळय जो शिगमो घातला पळय थंयसर, त्या शिगम्या प्रमाणे शिगम्याचे मिरवणुकीन पळय मायन केल्या मोगा गाठ्योच्यो 2-4 लायनी पळय त्यो म्हणटा पळय, त्या प्रमाणे हांगासर म्हाकाय आयज दिसता की कदंबान जो ह्या MDन शिगमो घातला पळय त्या प्रमाणे 1-2 लायनी हांगासर म्हाका म्हणूंक कळय दिसता की तुयेकारान केल्या मोगा गाठी, रोहन कास्कर मागता शागोती आनी केदार धुंगट पळय हो मोळटा पीठ आनी अक्षदा साखरदांडे भाजता चपाती. आतां अक्षदा साखरदांडे कोण? हिका एक पब्लीक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून अपॉइंट केल्या आनी ही सगळें काम बी सोडून इन्फॉर्मेशन सारकें लोकांक दिवप ना, लोकांक प्रवृत्त करप इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन अपिलान वचपाक आनी सुशेगाद आपली गाडी कदंबाची वापरप आनी थंय वचून बसप सदांच, इतलें हिचें काम थंयसर. आनी हिच्या पड्ड्या आड हे सगळीं कारस्थानां करता, RTI बिरटीआय दिवप ना. पूण तेका लागून ह्या शिगमो पळय जो सगळो घातला हेका तंतोतंत लागू जाता. ह्याच रोहन कास्करान दिवचले डेप्युटी कलेक्टर म्हण हेच्या आधी काम केला. त्याचो थंयचोय कार्यकाळ वादाचो. आधी लोकांक केसी सॉल्व करता म्हणून उतर दिवप आनी वयल्यान दबाव येयलो काय कागाळ करप्याकच शाबोता सांगप हो त्याचो थंयचोय फंडा. खास करून मयीच्या जमिनींच्या केसींनी तेची मनमानी आणि पक्षपाताक वाजेवन तेचेर कोर्ट केसी घालपाची लोकांनी तयारी चलयल्ली. पूण तेच्या आधीच तेची ट्रान्सफर जाल्ली आणि तो सुटलो. आता सुदीप तामणकारान थेट FIR केल्या. आता हांगाय तो सुट्टा का पुलीस कारवाय जाता ते पळोवपाक लोक आशेल्यात. फाटल्याच दिसांनी म्हापसा बस स्टँडाचे सगळे ऑफिशियल्सांनी जे आसा ते इन्स्पेक्शन केल्ले ते खंय पावले? तेच न्हू 22 तारखेक जानेवारीचे तुमी आसलेली, आमी आसलेले, मिनिस्टर आहलो असिस्टंट डायरेक्टर, तेणी सगळी अवस्था तेका सांगलेली, MD येयल्लो आनी बाकीचे ऑफिसर आहले. पूण दुर्दैवान आयज पर्यंत तेणी कांयच करूंक ना थंयसर, आमकां पळोवंक मेळटा न्हू. आयज पुलीस कंप्लेंट निर्णय 4-5 निवेदनां आनी म्हाका सांगता कितें वरसून PWD मिनिस्टराक मेळ. दिगंबर कामतीक मेळपाक गेलो, दिगंबर कामती कडेन 2 विशय मांडले, बस स्टँडाचे आनी पर्वरी रस्त्याचो. पर्वरी रस्त्याचो विशय दिगंबर कामती नोट मिक्स करून सोडून दिलो आमकां आनी बस स्टँड म्हणलो तो MD कितें करता काय म्हणलो तेणी PWD कडेन सुद्दां जर प्रपोजल धाडला तेणी फॉलोअप करपाक जाय. तुमी आपल्या पर्यंत कित्याक घेता? पूण हेणी हो फॉलोअपूय करपाक सोदिना काय? म्हाका दिसता तेका आर्थीक वेव्हार ते डायरेक्ट तर तेका सरकारान आदेश दिल्ले कर तो बस स्टँड म्हणून जाल्यार करतलो, कित्याक थंय तेका आर्थीक वेव्हार म्हणजे कितें तरी मेळटलें आसलें न्हू. PWDंतल्यान बी केल्ल्या कारणान काय मेळना आसतलें म्हणून थंय ते करपाक सोदिना आसतलो.